मी तुम्हाला किती वेळा सांगतो दुसऱ्या भांडणात पडू नका आणि तिनं आता उलिसानं लोटून दिलं. कमी जास्त लागलं असतं तर काय केलं असतं? बरं झालं विहानाला तुम्हाला धरलं त्यानं. अहो ते मायावर भिडली, मी बोलू नये काय? सांग बरं तू सुनबाई, बोलू नाही काय? तिला काही बोलू देऊ का मी? सांग तू, काही बोलू द्याले? ही अशा बायांच्या तोंडाला लागायचं नाही. कशाला भांडण घ्यायचं? घरी चाललंय याचं पटलं नाही तर बाहेर जास्त जातो को बरं अशी. नाही ना बाबू, मी बोललीच नव्हती. तेच मार भिडली, सडा गिडब्या मनाची केलं मला तिनं. आणि म्हणूच नाही का रे तिला, काही म्हणूच नाही का? कधीच बोलत नसते कधी बोलाले. तोंड उघड राहत नाही द्यायचं 5 मिनिट. पण मी बोललीच नाही, मी त्याच्या नाताला सांगते. जी काही हातागीताला लागलं का? हातागीताला काही लागलं का? तिचा किती गुन्हा असला तर बुडी मान्य करत नाही. मला माहित आहे ते दोष देऊन काय आहे. हे बोललीस ना बुडी टट काय मग ऐकून त्या बाई? मग त्या बाया होय त्या काय सोडते काय? जाऊ दे बाबू, याच्या पुढे नाही जाईन मी. तुझ्या म्हटलं ना मी आता जाईन. मला माहित झालं त्या कशा आहे म्हणून. मला खेळव्या म्हणायची केले. की आता तुझं मतार वय आहे, कोणाच्या मदत बोलायचं नाही. कोण काही म्हटलं तर जरास एखादे शब्द काना डोळा करायचा. कसं आहे आता आपलं उतरतं वय आहे. उतरतं वयात बोलू नये. तुला सांगतो आजी, कमी जास्त लागलो गिगलो हातपाय म्हणून घेणं आहे ना. लेखाले पैसे लावू आम्ही, पण पैशाने माणूस दुरुस्त नाही होत ना. जे एकदाच हाड कमी जास्त तुटलं मोडलं काही झालं तर येत नाही ना ते जाग्यावर. तुलाच त्रास होऊन काही दिवसानं. हो येईल तर ते पटतच नाही. मी किती वेळा सांगतो बोलत नका कोणाच्या मदत बोलू नका. आपल्याला काय करावं लागते? आपल्याला काय चालल्या समोर कुठेही भांडणांगावर घ्याले. आता तू मलाच बोल घे बोलून. आता तुला बोलायला भेटू राहिलं, घे बोलून चांगली. बोलाले चालली समोर बोलाले. आणि तुला असं वाटू राहिलं बऱ्या बोलल्या तुला वाटून राहिलंच ना ते मन शांत झालं असं. मी काय बोलली? मी सरळ बोलून राहिली. जी राहिली कोण बोलून राहिली? आई काय तुझं आईनं चांगलंच म्हटलं ना तुले? काही वाईट म्हणून राहिली का आई? तू आईवरच भिडतं काऊन अशी करता आजी? अशी गरम नको होत जो आजी तू. हो आता सारेच जण बोल ना मला. घे ना बोलून घ्या आले. काही नाही बोलून घेतलं. खेळव्या गेलं तुम्ही तर हात पाय पाहिलं नाही काही नाही. त्या माईनं पाहिलं काय? कुठं लागलं काय नाही काय? पायाला एखादी बाई असती दुरून बोलून राहिली, पण तिनं पाहिलं का? तिला काही असते आली असती पण माझ्याजवळ पाहिलं असतं. जी काळजी आहे म्हणूनच विचारून राहिली नाही तुले. मला वाटलं बा तुम्ही लागलंच नाही करून राहिल्या तर आता मी कशी पाहणार आहे? थांबा पाहू द्या मला. इथं लागलं काय तुम्हाला? इथं लागलं काय? लागलं नाही व इरावती. पण त्या बोलल्या तेच म्हणाले मला लय लागलं. माय दोन्ही सुना याच्या हो माझ्या खोलीतून. नाही तर अधिक त्याच्यावर बवाल करून बाई बुढी बवाल कराले आल्या पाहिजे बाप्पा लवकर. येईल आवाज नेऊन राहिला काय? जरासं बाम देऊ का लावून येले का? हे ट्यूब लावून देऊ? काही नको लावू माय, काही नको लावू. काही दुखत नाही, राहू दे. आणते आई लावू दे आजी. कुठं लागला गिगलो असं तर कमी जास्त जरासं लेपही लावून देतो आजीले. ऐकतच नाही बाबू आमच्या मतानं. ऐकायला आता त्या मतानं तरी ऐकून, आमच्या मतानं कशाच ऐकत नाही त्या. आपलंच लावते आणि म्हटलं तर मग रागीत त्याईले. दे मग लावून दे. लावून दे जा. मी तिकडून सुनायली म्हणतो का या म्हणून लवकर, नाही तर मग अधिक आजीच्या डोक्यात जाईन. ह्या आल्या नाही बापा आले असं विन ना बामा या तो. बरं झालं बामचं मिस काढलं. जी काही त्रास होत असेल सांग. जास्त त्रास होत असेल तर दवाखान्यात घेऊन जातो. मग अधिक दुखणं जास्त वाढलं नाही पाहिजे. आता नाही नको करू. खरोखर सांग कुठं दुखते तर, नाही तर डॉक्टरला दाखवून देऊ. अरे बाबू लागलंच नाही पण आता त्या मायच्या तुया याच्यासाठी मी म्हटलं ते जराशी लावून देत होतं. हो काय झालं आजीला? काय झालं? भोकणीला दिसून नाही राहिलं का? विचारू राहिली त्याले. नाही बायचं भांडण सुरू होतं आणि त्याच्यात आजीले जरासं लोटल्यासारखं झालं. बरं झालं मी आलो तेवढ्या उशीर, नाही तर आजी चांगली पडली असती. कमी जास्त लागलं असतं. लागलं का तुम्हाला? लागलं का? आजी अशा जात आजो. म्हातारा आहे तुम्ही, मोठी शायनी आहे सून. पाहि ना जशी 8 दिन जात जाय नसं नका जाय तसं नका. सांत्वना तर नाही केली. कटं लागलं व आजी. दुखून राहिलं काय? असं नाही म्हटलं. चालली नवऱ्यापाशी उभी आहे आणि तिथून मग पालिशा मारून राहिली. राणीला माहीत नसं म्हणून नेली. राणी बात येते लगेच पाहिते. राणी आहे तशी एवढी हुशार वर्गी. येतं लयच शायनी वानाची. बाहेर जात जो कसा आहे. बाहेर गर्दी एखाद्या गाडी गिडीचा धक्का लागू शकते. काही आजकाल मुलं लहान मुलं गाडी जोराने चालते. जात जो आजी. हो बापा नाही जात जाईल. मी लहान लेकरू अशी सांगून राहिली नवऱ्याची धक्का मला. जी खूप लागलं वाटते पायाले. हात लावून पाहिला तर खूप लागलं आजी तुम्हाला. एवढी खायची सून आली बिचारी, पाहिलंही हाते लावला. कुठं लागलं काय नाही. हे आहे रंबा तिथच्या तिथं उभी खुट्यासारखी मले बाण फुलं वा अशी पाहिजे. हो बाई लागलं. तुझी सासू गेली माय बा मानाले आणि तिथे आणायला गेली. आता शोधून राहिली असेल. आता लावून देईन ते मले. जी आताच होते हो तुम्ही. कुठं गेले होते आताच्या आता? कमी जास्त लागलं असतं विहान दादा आले म्हणून बरं झालं. आजी मग आम्ही काय केलं असतं आजी? असं नका करत जाऊ ना बा. ऐकत जा आजी. तुमच्या नशिबानं विहान दादा आले म्हणून खाली पडला नाही तुम्ही. नाही तर आज हात पाय मोडले असते तुमचे. काळजी नका करू का बा. आम्ही करणार नाही पण आम्ही करू. पण तुम्हाला किती त्रास होईल आजी हातपाय मोडला तर? म्हातारपणी लय कठीण जाते. म्हणून राहिली मी आजी.
बाई राणी बरोबर आहे हो माय तू ऐकतो माय बरोबर आहे हो माय मायच चुकलं हो माय मी गेली मायच चुकलं त्या बाया काय भांडगुड्या हाये भांडायला लागल्या माय धक्का मारून दिला हो माय पडली असती मी माय बाई आणाला म्हणून बरं झालं जरासा आराम करा मी पाणी आणतो जरासं शेकून देतो तुम्हाला आईस क्यूब न करा आराम जरा सांग टाका हो पाणी आणायला लागते पाणी देऊन दे राणी आणि जरा आईस क्यूब न पहिले शेकून दे मग आईली बाम गिमला आला ना शॅम्पल काय आणि शॅम्पल का मारायच्या कामाची आहे शिव गेली रवती याचीच आहे काय मी बाम लावून देतो आणली मी बाम नाही बाई पहिले बाम नको लावू म्हणे राणी गेली ते पाणी आणायला गेली ना ते आईस क्यूब न शेकून देतो म्हणे मग लावा म्हणे मग लावून देजो तर बापा करा तसं तिला कोणाचं पटत नाही पण राणीचं पट्टे पण बाय माईच्या सासूबाईले राणीचं पट्टे बोललेलं राणी बरोबर हँडल करते मायासारखी बचकवून तर धावते त्याला काही म्हटलं का उरपाटच वाटते त्याला उरपाट वाटाले जसं बरंच नाही पाहत किती काही चांगली वागली किती काही केलं तरी त्याच्यासाठी आई डोक्यात केलं लागलं काय नाही दुसरं कुठंच नाही लागलं फक्त पायाला जरासं लागलं जरा हाताला घासटल्यासारखं झालं ले जाऊ नका करतो तरी ह्या जाते आता तिकडून माणूस आल्यावर मलाच बोलून जाऊ काल दिलं बुडील बाहेर जाऊ दिलं असे करून मामागं लागून ते काय करा काही समजत नाही सारखं बोललं ते भांडाली उठते अशा हाय करा आराम मी राणीले पाहतो काय करू राहिली तर ती काही हवी ना म्हटलंच नाही बाबा बायकोले भल्ली लाडाची बायको याची कितीक लाडाची आणि कितीक नाही बिचाराची हिंमत झाली का नाही झाली तिला मनाची मॅ त्या दिवशी त्याला म्हटलं होतं ना का बा मंजूबा म्हणून तिले तरी त्याला म्हटलं नाही असं आहे आजही मला तिच्या अंगावर ड्रेस दिसला एवढा उकुळला चांगलं वाटतं का बरं वाटतं का ते काही उतरत नाही याच्या डोक्यावरून मला नाही वाटत म्हणून याची काही हिंमत होऊन नाही राहिली होती बायकोले मनाची त्यांना जर बायकोले म्हटलं असतं आज तिच्या अंगावर ड्रेस नाही दिसला असता मला साडी दिसली असती नाही साडी तर पंजाबी ड्रेस दिसला असता पण म्हटलं नाही बाई यानं तर मला समजासाठी म्हटलं असं का मग म्हणतो मा बायकोले म्हणतो नसन मला चुप करायसाठी म्हटलं असं नाही तर पाहतो मी मजा यायची काय आहे तर 15 दिवस पाहतो मग तिलाच डायरेक्ट मी म्हणतो यानं नाही म्हटलं तर असं कसं पाहतो याचंही एकदम नाही म्हणा आपणही वाट पा मग म्हणा मी म्हणत होतो असं झालं तसं झालं असं नाही झालं पाहिजे ना मी तर वाट पाहतो 15 दिवस मग त्याच्यानंतर मी म्हणतो मग 15 दिवस याची वाट पाहतो ना हा बायकोले म्हणते का नाही बनत तेच पाहा लागलं ना पहिले मला कसं काय ह्या घरी आला काय माहीत काय समजून नाही दुपारचा घरी येत नसते पण जरी काही असं देवाने जसं पाठवलं त्याले तसं आला माय नाही तर कधीच घरी नेत असतं ना नाही तर थोन असतात आज मी चांगली पडली असती चांगले हातपाय मिळून जागेवर बसली असती देवानेच पाठवल्यासारखं त्याले नाही तर तो कधी घरी नाही येत ना